आज सलग 9व्या दिवशी महाडमधील सावित्री नदीतलं शोधकार्य सुरूच आहे। महाड दुर्घटनेतील 2 एसटी बसपैकी राजापूर बोरिवली बसला काल सावित्रीच्या पात्रातून बाहेर काढण्यात आलं। तब्बल 8 दिवसांच्या शोधकार्यानंतर दुर्घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावरती ही बस सापडली। पाण्याचा प्रवाह आणि मगरींचा वावर यामुळे दुर्घटनेनंतर मृतदेहांसोबतच 2 एसटी बस आणि तवेरा गाडी शोधण्याचं मोठं आव्हान नौदलापुढे होतं। मात्र यातील एक बस सध्या सापडली आहे। तिला जेसीबीच्या मदतीने काल नदीपात्रातून बाहेर काढण्यात आलंय। आणि आमचे प्रतिनिधी सचिन देसाई आता आपल्या सोबत आहेत। सचिन, 9वा दिवस आहे, शोधकार्य कशा पद्धतीने सुरू आहे? रेश्मा, ही जी संपूर्ण दुर्घटना होती या दुर्घटनेला आता 9 दिवस झाले आणि गेले 9 दिवस वेगवेगळी जी शोध पथकं होती ही या संपूर्ण सावित्रीच्या पात्रामधल्या विविध जी वाहनं वाहून गेली होती, जे प्रवासी वाहून गेले होते यांचा शोध घेत होते। आणि या प्रवाशांबरोबरच महत्वाचा जो शोध घेतला जात होता तर 2 एसटी बस आणि तवेरा गाडीचा शोध घेतला जात होता। एवढ्या मोठ्या विस्तीर्ण पात्रामध्ये ही नेमकी बस, या 2 बस नेमक्या गेल्या कुठे याचा शोध विविध पथकं घेत होती। आणि काल महाडची जी दुर्घटना घडली, ज्या ठिकाणी हा पूल कोसळला तिथपासून अवघ्या 200 मीटरच्या अंतरावरती पाण्याच्या खाली ही बस असल्याचं नेव्हीच्या पथकाला आढळून आलं। ज्या ठिकाणी ही बस नदीच्या पात्राखाली गेली होती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ती ऑइल पाण्याच्या बाहेर येत होतं। त्यामुळे नेव्हीच्या पथकाला शंका आली की या ठिकाणी वाहन असण्याची शक्यता आहे आणि यामुळेच मग हा शोध कार्य सुरू झालं। आणि या ठिकाणी ही बस आढळली। सकाळी 5 वाजता हे निश्चित झालं की याच ठिकाणी पाण्याखाली बस आहे आणि त्यानंतर नेव्हीचे प्रयत्न सुरू झाले। दुपारी 2 वेळा पाणडुब्यांनी पाण्याखाली जाऊन या बसला रोप्स बांधण्याचे प्रयत्न केले, वायर रोप्स बांधले। मात्र दोन्ही वेळा हा काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर हे वायर रोप्स तुटले होते, कारण या बसमध्ये मोठ्या प्रमाणात दगड, माती आणि गाळ अडकून पडला होता आणि यामुळे याचं वजन वाढलं होतं। त्यामुळे एक मोठं आव्हान नेव्ही समोर होतं की ही बस कशा पद्धतीनं बाहेर काढली जाईल। अखेर संध्याकाळी 5 वाजता मोठ्या प्रयत्नानंतर ही बस बाहेर काढण्यामध्ये यश आलं। आपण आता या सावित्रीच्या किनाऱ्यावरती आहोत आणि ज्या ठिकाणाहून ही बस बाहेर काढली तिथूनच आपण आतमध्ये पाहतोय की एनडीआरएफचं पथक आणि नेव्हीची पथकं अजूनही या सावित्रीच्या पात्रामध्ये आहेत आणि याच ठिकाणी अजूनही हे शोध कार्य चालू आहे। ज्या ठिकाणी ही बस सापडली आहे त्या बसपासून अवघ्या काही मीटरच्या अंतरावरती ही सगळी मंडळी, जी एनडीआरएफची जवान आहेत, नेव्हीचे जवान आहेत, हे या वाहनांचा शोध घेत आहेत। त्यांना अशी शंका आहे की याच परिसरात कुठेतरी दुसरी बस आणि तवेरा या दोन्ही गाड्या असू शकतात। यामुळे एनडीआरएफ आणि नेव्ही हे दोन्हीही आज सकाळपासून पुन्हा एकदा या सावित्रीच्या पात्रामध्ये उतरले आहेत आणि या वाहनांचा शोध घेत आहेत। वेगवेगळी अत्याधुनिक यंत्रणा आहे, याचबरोबर त्यांनी काही मोठे रॉड्स आपल्या बरोबर आणलेत आणि त्या रॉड्सच्या सहाय्यानं खाली कुठे वाहनांचा काही मागमूस लागतो का याचाही ते शोध घेण्याचा प्रयत्न करतायत। मात्र अजूनही तवेरा आणि आणखी एक एसटी यांचा शोध लागलेला नाहीये, त्यांचा शोध अद्यापही सुरू आहे। रेश्मा, नक्कीच सचिन, तू जी दृश्य दाखवलीस त्याच्यावरून हा अपघात किती भीषण पद्धतीनं झाला असेल त्याची आपण कल्पना करू शकतो। सचिन, या शोधकार्यावरती तू नजर ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।